पंढरपूरमध्ये पोषण आहारात चक्क एक मेलेला बेडूक आढळलेला आहे। लहानग्या जीवांशी शासनाचा हा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। कासेगाव येथील भुसेनगरच्या अंगणवाडीमधील ही किळसवाणी घटना आहे। दरम्यान या प्रकारानंतर पालकांनी तीव्र संतापही व्यक्त केलेला आहे। संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी आता होऊ लागली आहे। तर पोषण आहाराच्या बाबतीत सातत्याने असे गैरप्रकार समोर आलेले आहेत। याआधी देखील सांगलीच्या पलूसमध्ये आपण बघतोय पोषण आहारात मृत साप आढळला होता, तर नागपूरमध्ये मेलेली चिमणी देखील या पोषण आहारात आढळली होती। नांदेडमध्ये पोषण आहारात अळ्या सापडल्या होत्या। त्यामुळे हा पोषण आहार आहे की शोषण आहार असा सवाल सातत्याने उपस्थित होतोय। हाच पोषण आहार सांगली नांदेडमध्ये चिमुरड्यांना दिला जातो, ज्यामध्ये साप आढळतो, चिमणी आढळते, बेडूक आढळतोय आणि अळ्या आढळतायत। हाच पोषण आहार सातत्याने अशा पद्धतीने आपण बघतोय की कशा लहानग्यांना हा दिला जातोय।